नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण म्हाडा, सिडको असेल, पी-एम-आर-डी असेल किंवा बाकी जे हाऊसिंग स्कीम्स आहेत त्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ बनवत असतो. आणि सिडकोबद्दलच्या सध्या 2 सुरू आहेत. जे म्हणजे एक तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह, जे की 28 तारखेला तुम्हाला फ्लॅट चूज करता येणार आहे. आणि दुसरी म्हणजे जे की माझ्या पसंतीचे सिडकोचे घर. आता या जी काही सोडते माझ्या पसंती सिडकोचे घर त्याबद्दलचे आणि या फर्स्ट कम फर्स्ट सोडतीबद्दलचे इंट्रोडक्शन व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकले होते. बट त्यावेळेसही आपल्याला प्राइस बद्दल क्लॅरिटी नव्हती की प्राइस किती असतील, कारण की किमतीबद्दल जुन्या जी सोडत झालेली आहे सिडकोची त्याच्या किमतीबद्दल सुद्धा बरेच चालू होते आंदोलन वगैरे. आणि त्यानंतर कुठेतरी त्यामुळे ह्याचे प्राइसिंग किती असतील काय असतील ते कन्फर्म नव्हतं. बट सिडकोने आता ते प्राइसिंग रिव्हील केलेले आहेत मोस्टली सर्व स्कीमसाठी. एक दोन जे काही नवीन स्कीम्स येतात त्या स्कीम सोडून, म्हणजेच जे काही नवीन नोड्स येतात त्या सोडून बाकीच्या जुन्या नोड्सचे स्कीमची प्राइसिंग रिव्हील केलेले आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी काही सरकारने सध्या 10% सूट दिली होती सिडकोच्या प्राइसिंग मध्ये, त्याचा इम्पॅक्ट या प्राइसिंग वरती झालेला आहे की नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व बघणार आहोत आणि जेन्युअनली आपण सिडकोच्या वेबसाईटवरच ही माहिती बघणार आहोत. सो आपण आलेलो आहे त्यासाठी sidcohomes.com या वेबसाईटवरती आणि तिथेच आपण ती माहिती बघणार आहोत. सो तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे आपल्या व्हिडिओच्या अगोदर तिथे अपडेट तुम्हाला भेटत असतात, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तुमचा जर वेळ वाचवायचा असेल, व्हिडिओ न बघता इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सो जास्त वेळ न घालवता बघूयात तुम्हाला काय करायचं, कसं बघायचं. तर सिडकोच्या वेबसाईटवरती यायचं, त्याच्यानंतर सिडको प्रोजेक्ट खाली आहेत, इथे व्ह्यू ऑल करायचंय. आणि इथे सर्व सिडकोचे सध्या जे चालू असतील प्रोजेक्ट त्या सर्व प्रोजेक्टची तुम्हाला सर्व डिटेल्स भेटतील. तुम्ही डिटेल्स सुद्धा बघू शकता. सोबतच त्याचा कार्पेट एरिया काय आहे, लोकेशन कसं आहे, त्याचा गुगल मॅप्सचा एक्झॅक्ट लोकेशन किती आहे, त्याचं कम्प्लिशन डेट काय असेल, रेरा क्रमांक काय असेल, कार्पेट एरिया किती असेल, प्राइसिंग किती असेल, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघता येईल. तुम्हाला दुसरे कुठले व्हिडिओ बघायची गरज नाही. तुम्ही या वेबसाईटवरती या आणि कसं बाकीचे डिटेल्स बघायचे ते मी सांगतो. आता पहिले म्हणजे जे काही नवीन स्कीम्स आल्या त्या उलवेच्या आहेत. त्या स्कीम्स आहेत 2, खारकोपरची एक आणि खारकोपर वेस्ट. सो अशा 2 सेक्टर 16 आहे आणि सेक्टर 8 आहे, अशा 2 नवीन स्कीम्स आले ज्यांचे की प्राइसिंग अजून रिव्हील केलेलं नाही आता. बट हे सोडून बाकीच्या जुन्या सर्व स्कीमच्या प्राइसिंग रिव्हील केलेल्या आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. सो इथे तुम्ही कसं काय कुठल्या गोष्टी बघायच्या तुम्ही बघू शकता. इथे कुठला सेक्टर आहे, इथे गेट डायरेक्शन वरती क्लिक केलं ना तर तुम्हाला तो गुगल मॅप्सचं एक्झॅक्ट लोकेशन दाखवते की हा प्रोजेक्ट एक्झॅक्टली कुठे आहे ते. सो या प्रकारे तुम्ही त्या प्रोजेक्टचं गुगल मॅप लोकेशन आणि त्यावरनं तुमचा आजूबाजूचा परिसर कसा आहे, काय आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे, हे सर्व डिटेल्स तुम्ही बघू शकता. सो हे आहे खारकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूचं लोकेशन आहे. असंच तुम्ही सर्व स्कीमला बघू शकता. मी प्रत्येक स्कीमचं दाखवणार नाही, पण तुम्ही असं बघू शकता. त्यानंतर महारेरा क्रमांक तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर कम्प्लिशन डेट किती आहे, 2028. त्यानंतर इथे 2 टाईपची घरं आहेत, LIG 1 आणि LIG 2. LIG मध्ये 1 BHK आहेत, LIG 2 मध्ये 2 BHK येतं. LIG 1 चा कार्पेट एरिया 332, LIG 2 चा कार्पेट एरिया 540. प्राइसिंग अजून समजले नाही. आणि खाली टोटल फ्लॅट्स किती आहे, LIG 1 ला 723 आणि LIG 2 ला 1425 असे फ्लॅट्स टोटल असतील. त्यानंतर फ्लोर राईज सुद्धा इथे तुम्ही बघू शकता, ₹10 पर स्क्वेअर फीट पर फ्लोर फ्रॉम 6 फ्लोर अँड अबव. सो 6व्या फ्लोअरच्या वरती जी काही प्राइस असेल त्यामध्ये ₹10 पर स्क्वेअर फीटने फ्लोर राईज सुद्धा इथे तुम्हाला आकारण्यात येणार आहे. सो जी प्राइस तुम्हाला इथे दिसते ती प्राइस 6 फ्लोर पर्यंत असेल, 6च्या वरती ती प्राइस वाढेल, हे पण लक्षात घ्यायची गोष्ट. त्यानंतर दुसरी म्हणजे खारकोपर वेस्ट सेक्टर 8 ला तुम्ही बघू शकता रेरा क्रमांक, कम्प्लिशन डेट, इथे कार्पेट एरिया किती आहे, इथे टोटल फ्लॅट किती आहे, त्या प्राइसिंग अजून सांगितले नाही आणि सेम आणि लोकेशन तुम्ही सेम बघू शकता. त्यानंतर कामोठे. कामोठे इथे हे जुने सर्व आहेत. मानसरोवर आणि खांदेश्वर हे 2 कामोठे मधले लोकेशन आहेत, एकदम प्राईम लोकेशन आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता याचं लोकेशन प्राईम अजून कशावरनं केलं तर नवीन मुंबईचा जो एअरपोर्ट आहे त्याने अजून त्याचं लोकेशन प्राईम केलेलं आहे. तुम्हाला हा स्पेसिफिकली प्रोजेक्ट मी तुम्हाला खांदेश्वरचा तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली लोकेशन
किती जवळ आहे एअरपोर्टच्या. अर्थातच खांदेसर रेल्वे स्टेशन तर आहेच आहे, बट ते रेल्वे स्टेशन क्रॉस करून तुम्हाला लगेच एअरपोर्टची एंट्री सुद्धा इन फ्युचर असणार आहे. त्याचं काम सुद्धा तिथे सुरू आहे. हे बघू शकता. सो हा आहे खांदेश्वर स्टेशन. इथे हा प्रकल्प चालू आहे, खांदेश्वरचा जो प्रकल्प आहे. आणि त्या खांदेश्वरचा स्टेशनच्या नंतर जो रस्ता चालू झालाय तुम्ही बघू शकता, हा रस्ता हा डायरेक्ट एअरपोर्टला कनेक्ट होतोय. आणि किती लांब असेल तर तुम्ही बघू शकता, इथून एअरपोर्ट सेकंड. ओके, अजून थोडंसं झूम आउट करतो तर तुम्ही बघू शकता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा रोड आणि हा खांदेश्वर. सो यामध्ये काहीच नाहीये. मेन रोड जो कनेक्टिंग आहे तो एअरपोर्टला कनेक्ट होतोय. सो तो तर तुम्ही इथे बघू शकता खांदेश्वरचं जे काही लोकेशन आहे ते किती प्रायमरी आहे आणि इन फ्युचर त्याला किती डिमांड येऊ शकते. सोबतच इथे आपला मानसरोवरचा प्रोजेक्ट आहे, ते सुद्धा लोकेशन तितकंच चांगलं आहे खांदेश्वरचं. सो हे दोन्ही लोकेशनसाठी चांगलं, एक तर फ्लॅट कमी आहेत आणि मेन एअरपोर्ट आता ऑपरेशनल झालेलं आहे आणि इन फ्युचर बाकीचे जे काही एअरपोर्टचे बाकीचे टर्मिनल्स आहेत ते सुद्धा ऑपरेशनल होतील. त्यानंतर लोक जे काही एअरपोर्टची ऑथॉरिटी असेल किंवा फ्लाईट अटेंडंट किंवा मग जे काही असतील त्यांना सुद्धा इथे राहण्यासाठी, रेंटने जाण्यासाठी, बाकीच्या सर्व गोष्टीने हे दोन प्रोजेक्ट अतिउत्तम ठरले. त्यामुळे इन फ्युचरमध्ये तुम्हाला इथे माझ्या दृष्टीने तरी चांगला रेंट सुद्धा भेटू शकतो. त्यामुळे हे लोकेशन तुम्ही प्रेफर करा. माझ्या माझ्या दृष्टीने तरी मी तुम्हाला आता सांगून देतो की मानसरोवर आणि खांदेश्वर हे दोन्ही लोकेशन, इथे फ्लॅट सुद्धा कमी आहेत. तुम्ही बघू शकता 21 फ्लॅट आहेत मानसरोवरला आणि खांदेश्वरला 49 फ्लॅट आहेत. आणि त्यांची जर कार्पेट एरिया सेम आहे, त्यांचं जर तुम्ही रेट बघितले तर 37.70, हे जवळपास 10% कमी झालेले आहेत ऑलरेडी. सो ऑलरेडी त्याची प्राइस 40 लाखाच्या वरती होती दोन्हीची. ही 46 लाखापर्यंत होती, ती 42 झाली आहे खांदेश्वरची. आणि मानसरोवरची 41-42 काहीतरी होते, तर ती 37.70 एवढी झालेली आहे. सो ऑलरेडी प्राइस कमी झालेल्या आहेत. आणि ही 42 ची ऍडिशनल चार्जेस पकडून 45 पर्यंत जाईल आणि ही 37-38 ची पण 42-43 पर्यंत टोटल कॉस्ट तुम्हाला पडू शकते. आणि रेंट तुम्हाला सध्या तरी कमी भेटेल, बट इन फ्युचर इथे रेंट सध्या तरी 10-12च्या रेंजच्या वरतीच भेटेल, पण इन फ्युचर तिथे 15-20 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, जर आजूबाजूचा अजून एअरपोर्टमुळे आजूबाजूचा एरिया सुद्धा डेव्हलप होतो. तर काही फ्युचरमध्ये, कारण की पोझिशन तुमचं कम्प्लिशन डेट 2030 आहे. सो 2030 येईपर्यंत तुम्हाला याची इथे चांगला रिटर्न तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर तळोजाचे 3 सेक्टर आहेत बहुतेक, तर 3 सेक्टरचे प्राइसिंग तुम्ही बघू शकता. सेक्टर ए मध्ये LIG 1, LIG 2 त्याची 41 प्राइस आहे आणि 30 लाख, 30 1 BHK आणि 42 जवळपास 2 BHK ची प्राइसिंग आहे. त्यानंतर सेक्टर 28, हे सेक्टर 37 सुद्धा सेक्टर 28 ला 22 लाख प्राइसिंग आहे आणि 97 फ्लॅट आहेत. आणि सेक्टर 39 ला 4.5, जवळपास 4,599 फ्लॅट आहेत आणि 23 लाख एवढी किंमत आहे. त्यानंतर पनवेल बस टर्मिनल सेक्टर 8, इथे प्राइसिंग आहे, इथे फक्त 6 फ्लॅट आहेत ज्यांची की प्राइसिंग 40 लाखापर्यंत जाते. त्यानंतर वाशी ट्रक टर्मिनल, इथे 1 BHK चे 524 फ्लॅट आहेत आणि ज्यांची की प्राइसिंग तुम्ही बघू शकता खूप जास्त आहे, जवळपास 66.7. अगोदर त्याची प्राइसिंग 74 काहीतरी होती, सो ती आता 66.7 एवढी करण्यात आलेली आहे. त्यानंतर लोकेशन चांगलं आहे, प्राईम लोकेशन आहे. त्यानंतर खारघर, खारघर अगेन हे प्राईम लोकेशन आहे. इथे सेक्टर 1A ला 2 BHK चे फ्लॅट्स आहेत, त्यांची प्राइसिंग आहे 87 लाख. त्यानंतर सेक्टर 14 ला बस टर्मिनल्सला दोनच फ्लॅट आहेत इथे, त्यांची प्राइसिंग आहे 43 लाख. आणि खारघर बस डेपोट, इथे सेक्टर 14 ला 191 फ्लॅट आहेत ज्यांची की प्राइसिंग 43 लाखापर्यंत जाते. इथे LIG साठी 322 आहेत, इथे AW साठी 322 आहेत कार्पेट एरिया. सो दोन्हीचा कार्पेट एरिया सेम आहे, प्राइसिंग सुद्धा सेम आहे EWS LIG दोन्हीसाठी. कळंबोली, इथे सेक्टर 17 ला 151 फ्लॅट आहेत EWS साठी, 37.70 एवढी प्राइसिंग आहे. त्यानंतर उळवे, अगेन उळवेचे सुद्धा लोकेशन चांगले आहेत. खारकोपर रेल्वे स्टेशन, इथे LIG साठी 277, 36.30
आणि सेक्टर 16 इथे 1 BHK आहेत. टोटल फ्लॅट 15 आहेत. 34.80. त्यानंतर इथे ओ सिरीज आता हे रेडी पोझिशन फ्लॅट आहेत तुम्ही बघू शकता. सेक्टर 16 टोटल फ्लॅट 17 आहेत. ईडब्ल्यू साठी 34.80 एवढी किंमत असेल. त्यानंतर बामणडोंगरीचे सेक्टर 6 चे 1 BHK फ्लॅट ईडब्ल्यू साठी 144 फ्लॅट आहेत. इथे 28.70 एवढी किंमत तुम्हाला इथे मोजावी लागेल. यासाठी तुम्ही शकता हे जे खारकोपर रेल्वे स्टेशन आहे तिथून अटल सेतूसाठी किंवा बामणडोंगरीचा एरिया तुम्ही जर पकडला तर तिथून हा जो सध्याचा तुम्ही स्टेशन सांगितलं तिथून अटल सेतूसाठी डायरेक्ट रस्ता जातो. हे बघा, हा प्रोजेक्ट आहे खारकोपर रेल्वे स्टेशन इथे आणि इथून हा रस्ता अटल सेतूला कनेक्ट होतो, हार्बर लिंक, जो की मेन मुंबई सिटीमध्ये जातो. सो ज्यांना अगेन इथे सुद्धा कनेक्टिव्हिटी वाईज ज्यांचं ऑफिस वगैरे मुंबईमध्ये असतं, डेली अपडाऊन करायचं असं आणि तिकडे त्यांना रेंट पकडत नाही किंवा अफोर्डेबल वाटत नाही, तर त्या लोकांसाठी हे लोकेशन सुद्धा चांगलं आहे. तुम्ही बघू शकता हा डायरेक्ट मुंबई सिटीमध्ये जातो रस्ता अटल सेतूचा. सो हे लोकेशन सुद्धा त्या दृष्टीने चांगले आहे. बामणडोंगरीचे इथे लोकेशन्स येतात जे की अगेन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळच आहेत आणि या रस्त्याने तुम्ही ठाणे साईडला सुद्धा नवी मुंबई आणि त्यानंतर ठाणे साईडला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. सो हे खारघरचे या साईडला खारघर विलेज इथे सुद्धा फ्लॅट्स आहेत. कळंबोलीला इथे आहेत आणि या साईडला तळोजाचे सुद्धा इकडे आहेत. सो अशा टाईपचे इथे आहेत सर्व फ्लॅट या स्कीम या जे काही नवीन सोडत येतील आणि त्यापैकी माझ्या पसंतीचे म्हटल्यापेक्षा माझ्या स्वतःच्या पर्सनल पसंतीचे जे काही तुम्हाला सांगितले हे 2 लोकेशन्स आहेत, ज्यांचं की सध्याच्या रेट सुद्धा कमी आहे. इन फ्युचर त्याची चांगला तुम्हाला रिटर्न भेटू शकतो. सो अशा लोकेशन्स तुम्ही प्रिफर करा, जेणेकरून तुम्हाला स्वतः राहण्यासाठी किंवा मग इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा हे तुम्ही लोकेशन्स विचार करू शकता. सो हे होतं या माझ्या पसंतीच्या सिडको होम्स बद्दलचे जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीमच्या प्राइसिंग आणि थोडक्यात लोकेशन्स बद्दलची माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे काही डाऊट्स असेल, क्वेरीज असतील किंवा अजून कुठली डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल कुठल्या स्कीम बद्दलची की त्या एरियाचा रेट किती आहे, तिथे तुम्हाला रेंट किती भेटू शकतो आणि कनेक्टिव्हिटी कशी आहे, याबद्दलचे जर डिटेल व्हिडिओ असतील कुठल्या स्पेसिफिक स्कीम बद्दलचे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी त्याबद्दलचा सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. जसं की आपल्याला माहिती आहे म्हाडाचे जे काही स्कीम्स येतात त्या स्कीम्सला उदंड प्रतिसाद असतो, त्यामुळे बऱ्याच लोकांना बरेच वर्ष वाट बघावी लागते, फ्लॅट भेटत नाहीत. त्यासाठी एक अल्टरनेटिव्ह म्हणून सिडको आहे, ज्यामध्ये की रेट कम्पेअर टू म्हाडा थोडेसे जास्त असतात, बट त्याचा बेनिफिट तुम्हाला दुसऱ्या दृष्टीने पण भेटतो की तुम्हाला असं वेगळं सेपरेट काढता येत नाही, कारण की जे काही 20% मधील घरे असतात त्यांना सेपरेट कुठेतरी पार्किंगमध्ये फ्लॅट काढतात किंवा दुसरीकडे जिथे बाल्कनी नसते किंवा मग बेसमेंटमध्ये फ्लॅट्स असतात, सोबत अम्युनिटीज नसतात आणि सेपरेट केल्यामुळे सेपरेट कन्स्ट्रक्शन क्वालिटी वगैरे बाकीचे इश्यूज असतात. सो त्याच्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर नवी मुंबईमध्ये जर तुम्हाला फ्लॅट हवा असेल तर सिडको हा एक उत्तम पर्याय आहे. अर्थातच त्यामध्ये नेमकं तुम्हाला कुठल्या लोकेशनला काय रेट आणि कुठल्या स्कीम्समध्ये फ्लॅट घ्यायचा आहे याचा सर्व स्टडी करावा लागेल. सर्व स्कीम्स चांगल्या नसतात. म्हाडामध्ये सुद्धा सर्व स्कीम्स चांगल्या नसतात. तसे सिडकोमध्ये सर्व स्कीम्स सर्वांना चांगल्या वाटतील असंच नसतील. जसं की सांगितलं तशातल्या तुम्हाला हिरा शोधून तुम्हाला त्या स्कीम्सला अर्ज करायचा आहे आणि डेफिनेटली इथे प्रतिसाद जास्त नसतो कम्पेअर टू म्हाडा, त्यामुळे तुम्हाला स्वप्नातलं घर तुम्ही इथे पूर्ण करू शकता आणि तुमचं स्वतःचं घर नवी मुंबईमध्ये घेऊ शकता. सो हे तुम्ही विचार डेफिनेटली करू शकता सिडकोला म्हाडाच्या फ्लॅटच्या कम्पॅरेटिव्हली. सो हे होतं माझं वैयक्तिक मत याबद्दलचं आणि हे होतं सर्व इन्फॉर्मेशन या स्कीम बद्दलची, जे काही सिडकोचे स्कीम्स आहेत त्याबद्दलची.
व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघत राहा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.